VEMS सब्जेक्ट मराठी स्टँडर्ड 4th. मुलांनो, आज आपण समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय हे बघणार आहोत. बघा मुलांनो, ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत आणि जे व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला जे शब्द दिलेले आहेत ते तुम्ही नोटबुकमध्ये 2-2 वेळा लिहून काढायचे आहेत. आणि त्याच्यावरती म्हणजे ग्रामर, हे मराठीचं ग्रामर आहे. तुम्हाला जे आता इंग्लिशमध्ये सिनॅमिक्स वर्ड्स आणि अपोजिट वर्ड्स जसे आहेत तसे हे समानार्थी आणि विरुद्धार्थी. विरुद्धार्थी म्हणजे विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड्स. ओके, आता बघा, हे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द मी दिलेले व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत ते लिहायचे आहेत नोटबुकमध्ये आणि ते 2-3 वेळा वाचायचे आहेत. त्याच्यामुळे आता तुम्ही ऑनलाईन पिरियडला जे कोणी नसतील त्यांच्यासाठी मी हे सांगते. जेवढ्या वेळ तुम्हाला ऑनलाईन पिरियड अटेंड करता येईल तेवढ्या वेळ तुम्ही अटेंड करत जावा, कारण ऑनलाईन पिरियडला खूप स्पष्टीकरण दिलं जातं, तसं व्हिडिओमध्ये देता येईलच असं नाही. आता बघा, मी त्याच्या आधारे हे प्रश्न उत्तरे तुम्हाला दिलेले आहेत. आता मी प्रश्न काय दिलेला आहे बघा, गटातील समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी शब्द म्हणजे आता अंग हे शब्द आहेत, त्याला समानार्थी खाली मी उत्तर दिलेलं आहे बघा, शरीर. आणि त्याचे पर्याय काय आहेत? 1 दागिना, 2 शरीर, 3 पोट. अंग म्हणजे शरीर हे उत्तर आहे. म्हणजे अंग म्हणजे शरीर आणि शरीर म्हणजे सुद्धा अंग, म्हणजे त्या दोन्हीही शब्दाचा अर्थ एकच, म्हणजे समानार्थी शब्द, म्हणजे सिनॅमिक्स वर्ड्स तुम्ही म्हणता इंग्लिशमध्ये त्या पद्धतीनं. ओके, आता बघा, आरसा. आता आरसाला शब्द आरसा म्हणजेच दर्पण. आता बघा, पुढं साईन बरोबरची दिली आहे म्हणजे इक्वल. तुम्ही मॅथ्समध्ये जे तुम्ही इक्वल म्हणता ना त्या पद्धतीची मी ही साईन दिलेली आहे. इक्वल म्हणजे बरोबर, म्हणजे तोच अर्थ. समानार्थी शब्द म्हणजे तोच अर्थ, म्हणजे साईनवरून सुद्धा तुमच्या लक्षात यायला पाहिजे हे कोणते शब्द आहेत ते. समानार्थी शब्द म्हणजे त्या शब्दाला त्याच अर्थाचा दुसरा शब्द. आता बघा, मराठीमध्ये आपण आई म्हणतो, माता म्हणतो, म्हणजे आईला मातासुद्धा म्हटलं जातं. किंवा जननी म्हणजे जमीन, म्हणजे आपण आपल्या ह्या भूमातेला मातासुद्धा म्हणतो, आई म्हणतो. तसंच माता, जननी आणि आई हा एकाच अर्थाने आपण वापरतो. आता बघा, जसं लहान असेल तर आपण म्हणतो छोटा. लहान असेल तर आपण काय म्हणतो? छोटा. थोडंसं मी विश्लेषण सांगते, कारण तुम्ही सगळी ऑनलाईन पिरियडला नसतात, त्याच्यासाठी मी थोडंसं विश्लेषण करते. छोटा म्हणजे लहान आणि मोठा. आता बघा, कमी आणि जास्त हे विरुद्धार्थी झालं. कमी आणि जास्त म्हटलं की खूप, कमी म्हटलं की थोडासा, हे म्हणजे अपोजिट वर्ड्स झालं. आता कमी म्हटलं थोडंसं, आहे की नाही, आणि मोठा म्हटलं की जास्त, ह्या पद्धतीने. आत म्हणजे इनसाईड. आत म्हणजे इनसाईड, बाहेर म्हणजे विरुद्धार्थी, म्हणजे हा विरुद्धार्थी शब्द झाला. म्हणजे समानार्थी शब्द म्हणजे त्याच अर्थाचा परंतु दुसरा शब्द. ओके, आता बघा, मी काय लिहिलेलं आहे, गटातील विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता मी व्हॉट्सअप ग्रुपवरती विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द दोन्हीही मुलांना पाठवलेले आहेत. लक्षात ठेवा. आता समानार्थी विरुद्धार्थी शब्द म्हणजे की काय केलं आहे, कोणती साईन केली आहे मुलांनो? मल्टिप्लिकेशनची साईन आहे, होय की नाही? विरुद्धार्थी म्हणजे मल्टिप्लिकेशन मॅथ्समधलं, तर तशी साईन म्हटलं की कोणते शब्द असणार? विरुद्धार्थी शब्द. म्हणजे साईनवरून सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. विरुद्धार्थी म्हणजे आहे ह्या शब्दापेक्षा उलट अर्थ. आता बघा, सपोज वर खाली, वरती खालती, जास्त कमी. आता बघा, आता तुम्ही इंग्लिशमध्ये जर म्हटलं ब्लॅक व्हाईट, स्मॉल बिग, इनसाईड आउटसाईड, म्हणजे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द मी तुम्हाला आता म्हणजे अपोजिट वर्ड्सवरती तुम्हाला कसा प्रश्न विचारला जाईल? गटातील विरुद्धार्थी शब्द ओळखा. ओके, गटातील विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता मी 1 नंबर दिलेला आहे छोटा, आणि छोट्याच्या पुढं मल्टिप्लिकेशनचं चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे विरुद्धार्थीचं चिन्ह. छोट्याच्या विरुद्ध काय येणार? मोठा. छोटा म्हणजे स्मॉल, आणि मोठा म्हटलं की बिग. स्मॉल आणि बिग म्हणजे छोटा आणि मोठा. आता 2 नंबरला त्याचं मी खाली उत्तर दिलंय बघा, मोठा. 2 नंबरला काय आहे?
आत आणि पुढं साईन केल्या विरुद्धार्थीची, म्हणजे मल्टिप्लिकेशनची साईन आहे ती. म्हणजे आत त्याचं उत्तर काय आहे? बाहेर. म्हणजे इनसाईड आणि आउटसाईड. ओके. म्हणजे बघा तुम्हाला मी इंग्लिशमध्ये का सांगते, तर तुम्हाला ही इंग्लिशमध्ये झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे ग्रामर इंग्लिशमध्ये झालेलं आहे. तुम्हाला इंग्लिश लगेच कळेल म्हणून सांगते. आता बघा, नफा म्हणजे फायदा. नफा म्हणजे फायदा आणि त्याचं उत्तर काय आहे? तोटा, म्हणजे त्याच्या विरुद्ध. नफा आणि तोटा. आता बघा, आता जे ऑनलाईन पिरियडला नव्हते त्यांना थोडंसं कळायला, कारण ऑनलाईन पिरियडला बऱ्यापैकी मी खूप स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. तसं व्हिडिओमध्ये एवढं सांगता येत नाही, किंवा तुम्हाला वाचन रीडिंगसुद्धा ऑनलाईन पिरियडला आपण घेतो. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला ऑनलाईन पिरियडला येता येईल तेवढं तुम्ही काय व्हा, ऑनलाईन पिरियड अटेंड करा. ओके चिल्ड्रन. आता ह्याच्यावरती तुमची टेस्ट 5 मार्क्स या 10 मार्क्सची होईल. समानार्थी शब्द 10 मार्क्सची टेस्ट घेणार आहे. तर तुम्ही हे शब्द 2 वेळा लिहा आणि वाचा.